की 6च्या नंतर जर घड्याळात वाजलेली असतील 7 म्हणा 8 म्हणा, तर आपण 8 वाजलेली घेऊया. पहा 8 वाजले असतील तर तुम्ही त्या दोन याच्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन झाला असेल ते काढायचे. पहा तुम्ही ट्रिकनुसार जर गेले तर 8 गुणिले 30 बरोबर किती होतं. पहा 8 त्रिक 24 आणि हा 0 240 अंशाचा कोन झाला. पण हा कोन कोणता आहे, बाहेरचा कोन आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, मिनिट काटा आणि तास काटा. 8 वाजले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये कोणता कोन होईल, म्हणजे आपल्याला हा आतला कोन काढायचा आहे. पहा मग भाग पाहिजे 1 2 3 4 किती भाग झाले, 4 भाग झाले. पहा 4 गुणिले 30 बरोबर 4 त्रिक 12 120 अंशाचा कोन हे उत्तर आपलं बरोबर आहे. आलंय लक्षात, तुमच्या ट्रिक लक्षात आली का तुमच्या, कसं करायचंय ते. फक्त 6 नंतरचे जर वाजले असतील तर आतला कोण आहे की बाहेरचा कोण आहे, आपल्याला आतला कोण विचारला जातो. पहा काट्यांमध्ये तयार झालेला कोण, बाहेरचा कोण. शक्यतो पर्याय दोन्ही पण उत्तर नसतात, बाहेरच्या कोणाचं आणि आतल्या कोणाचं. एकच उत्तर असतं. पहा शक्यतो आतलाच कोण काढायला आपल्याला विचारतात. पहा मग घड्याळात वाजले 10 तर काय होईल. पहा आपण 10 गुणिले 30 करू शकत नाही, 300 अंशाचा कोन होतो, पण तो कोन कोणता होईल, बाहेरचा होईल. मग घड्याळात जर 10 वाजले असतील तर पहा किती भाग झाले, 1 आणि 2 2 भाग झाले. 2 ला 30 ने गुणायचे म्हणजे किती अंशाचा कोन होईल, 60 अंशाचा कोन होईल. पहा तुम्ही याचा पाटीवर छान सराव करा. प्रत्येक किती वाजले हे पाहून प्रत्येक अंक घेऊन तुम्ही हे उदाहरणांचा सराव करू शकता. ट्रिक आवडली का तुम्हाला, आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा.